अशी झणझणीत भाजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. काही नाही, एकदम सोपी पद्धत आहे. कशी बनवायची चला सांगते. इथे एक कांदा घेतला, त्याला बारीक अशी कट करून घेत आहे आणि अद्रक लसूण हे वाटलेलं आहे ऑलरेडी, आणि कोथिंबीर, कढीपत्ता म्हणजे घरामध्ये आपले बेसिक मसाले असतात ते. इथं मी 2 आलू घेतले. 2 आलू अगोदरच उकळून घेतले आणि त्याच्यावरचे परत काढत आहे. कोणाकोणाला अशी झणझणीत रस्सा भाजी आवडते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि इकडे हे आहे खोबर आणि शेंगदाणे, कारळाचं वाटण. इथे एक पॅन ठेवले आहे, त्याच्यामध्ये 2 चमच तेल, जिरं मोहरी असं कडकड झालेलं आहे. त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकले. त्यानंतर इथे टाकला कांदा. त्याला छान असं परतून घ्यायचं 2 मिनटं. तर असे लालसर झाला ना कांदा, मग त्यामध्ये आपले जे घरचे बेसिक मसाले आहेत तेच टाकून घ्यायचे. हळद, मीठ, मिरचू, धनिया पावडर, गरम मसाला हे सगळं टाकून छान असं परतून घ्यायचं. त्याला 2 मिनटं असंच परतत राहायचं. हे झाल्यानंतर आपण जे आलू उकडून घेतले होते ते ह्यामध्ये घालायचे. घालून ह्याला छान असं मिक्स करायचं. आणि जे आपले तीळ, खोबर आणि कारळाचं होतं ते वाटण टाकायचं आणि 1 ग्लास पाणी ह्यात टाकायचं. आणि ही अशी रेडी झाली आपली झणझणीत एकदम आलूची रस्सा भाजी. तुम्हाला आवडते ना, तर ही अशी करून नक्की पुरीसोबत खाऊन बघा.